एकमेव.comच्या जागतिक मंचावर सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत। आज मी आलेलो आहे एका अशा गणेश भक्ताकडे की ज्यांनी स्वतःच्या क्रिएटिव्हिटीमुळे एक स्वतःचं नाव तयार केलेलं आहे। त्याचं नाव आहे मन। हे त्याचं तिसरं वर्ष आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी मिनिएचर गणपतीचं डेकोरेशन बनवलं। पहिल्या वर्षी जेव्हा त्यांनी गिरगावातल्या पाडवाची जी भव्य यात्रा आपली निघते त्याच्यावर त्या थीमवर आधारित असं एक डेकोरेशन केलेलं होतं आणि ते इंटरनेटवर खूप गाजलेलं। सो त्याच्यामुळे त्या वर्षीचा इंटरव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल। या वर्षीची थीम काय आहे, त्याचं इन्स्पिरेशन काय त्याला मिळालंय, कुठून मिळालंय ते आपण त्याच्याकडनंच जाणून घेऊया। नमस्कार मग। सो या वर्षीची थीम काय मला जरा सांगशील? यावर्षी मी कोकणातील संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की जुनी आणि नवीन पिढीचे कसं ते फॅमिली बॉन्डिंग असते आणि एकत्र जेव्हा आपलं कुटुंब येतं तेव्हा कसा सण साजरा होतो ते दाखवण्याचा प्रयत्न थोडक्यात केले मी। सो याच्यामध्ये आपण बघू शकता की एक सुंदर असा वाडा त्यांनी तयार केलाय। कोकणातला म्हणा किंवा महाराष्ट्रात असा वाडा आपल्याला बघायला मिळेल। तर छोटे छोटे आपण डिटेल्स बघणार आहोत की त्यांनी किती बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलंय। इथे एक पेटी आहे छोटीशी, त्याच्यानंतर आत पूर्ण जे लिव्हिंग रूम आपण म्हणतो त्याच्यामध्ये एक आपलं पाळणा आहे, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, येस इंद्रा। वर बेडरूम आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला किचन दिसू शकेल। मन मला सांग की जिथे मोठे मोठे मंडळ असतात की जे सगळं भव्य ग्रँड बनवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेला तुला हे मिनिएचरचं का आकर्षण वाटतं? मला वाटतं ते आपल्याला एक कसं आहे, आपली संस्कृती ते आहे आणि परंपरा आहे, ते ट्रेडिशन आपल्याला ते जपून ठेवायला पाहिजे। आणि त्यामुळे मला वाटतं की आपण काही जे ट्रेडिशनल 40 फूट मूर्ती आणि ते सार्वजनिक मंडळ करतात नो डाऊट, पण त्याच्यात ते आपली परंपरा थोडीशी लपून जाते मला असं वाटतं। त्याच्यात मी ते दाखवण्याचे प्रयत्न केले की ही आपली खरी परंपरा ही आहे की कुटुंब एकत्र येते आणि सण कसा साजरा करू शकतो। सो गणपतीचा सण आहे हा, ह्याच्यामध्ये कुटुंब सगळ्यांनी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकत्र यायला पाहिजे। एकमेकांची विचारांची देवाणघेवाण होणं हे खूप गरजेचं आहे आणि काळ जसा बदलतोय इंटरनेटच्या युगामध्ये हे खूप कमी होत चाललंय। तर मनला हेच सगळ्यांना सांगायचं ह्या उत्सवाच्या निमित्ताने की पुन्हा ही सर्व कुटुंब एकत्र येऊन देत आणि हा सण, हा उत्सव, हा सर्व विविध प्रकारच्या जातींचा, समाजांनी एकत्र येण्याचा सण आहे। सो असा हा सण आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी आयुष्यात चांगल्या गोष्टी देवत। सो मन, गणपतीची तू आराधना करतोच आहेस आणि हा जो तुझा देखावा आहे हा मोठ्यांना तर आवडेलच, पण लहान मुलांना तर स्पेशली खूप जास्त आवडणार आहे। सो थँक्यू मन। थँक्यू सो मच। येस, आणि पुढच्या वर्षी पण अशीच छान थीम तू बनव आणि गणपती तुला असंच चांगलं इन्स्पिरेशन देऊन देत। थँक्यू। Subscribe Ekmev channel and click the bell icon to get the latest update first.